आपण पण आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये काही पदार्थ शिजवून किंवा भाजून खातो जेणेकरून ते पचण्यास सोपे जातात. पण काही असे पदार्थ असतात की ते न शिजवता किंवा न भाजून घेता जर तुम्ही खाल्ले तर त्याचा तुमच्या आरोग्यास फायदा होतो. त्यापैकी नंबर 1 टोमॅटो. टोमॅटो आपण अनेक भाज्यांमध्ये शिजवून खातो, पण त्यामुळे टोमॅटोमधील अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सीचे प्रमाण कमी होते. त्यामुळे टोमॅटो हा नेहमी कच्चा खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यानंतर दुसरं आहे काकडी. काकडीमध्ये जवळपास 90% पाणी असतं, जेणेकरून तुमचं शरीर डिटॉक्सिफाय आणि डिहायड्रेट राहतं. पण आणि काकडीच्या सालीमध्येही फायबर असतं, त्यामुळे काकडीची साल काढून न घेता त्या काकडी ही नेहमी सालीसकट खावी. तिसरं म्हणजे बीट. बीट हे तुमच्या हृदयासाठी अत्यंत उपयुक्त असं घटक आहे, ज्याच्यामध्ये नायट्रेट आहेत, पोटॅशियम आहेत आणि फायबर आहेत. तर हे बीट जेव्हा तुम्ही शिजवता त्यावेळेस या सर्व घटकांचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे बीट तुम्हाला कच्चा खाण्याचा सल्ला दिला जातो. तसंच कांदा. कांदा बघा बऱ्याच भाज्यांमध्ये आपण वापरतो, पण तुम्हाला माहिती आहे का, कच्च्या कांद्यामध्ये क्लेस्ट्रेन नावाचे अँटीऑक्सिडंट आहे आणि हे अँटीऑक्सिडंट आपल्या आरोग्यासाठी अत्यंत उत्तम प्रकारे काम करतं. त्यामुळे कांदाही कच्चा खाल्ल्यास अत्यंत शरीरासाठी फायदा होतो. नंतर आहे ब्रोकोली. ब्रोकोलीमध्ये 90% अत्यंत उपयुक्त असे घटक असतात आणि ब्रोकोलीमध्ये असलेलं मेन म्हणजे सल्फोराफेन, ह्याच्यामुळे कर्करोग बरा होण्यास मदत होते. त्यामुळे ब्रोकोली ही बऱ्याचदा डॉक्टर सांगतात की कच्ची खा. त्यामुळे हे असे काही महत्त्वाचे पदार्थ आहेत की जे तुम्ही तुमच्या सलाडमध्ये कच्च्या स्वरूपात वापरून ते तुम्ही खाऊ शकता, जेणेकरून तुमच्या हेल्थला, तुमच्या आरोग्यासाठी त्याचा अत्यंत उपयुक्त होईल.